नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आपल्याला माहितीच आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हटलं, मेंदूचे विकार म्हटलं की ती येते डोळ्यासमोर आपल्या येते ती रुग्णांची असहाय्यता, मेंदूच्या विविध प्रकारच्या विकारांमुळे आलेली विकलांगता. मेंदूच्या विकारांमध्ये डोळ्यासमोर आपल्या सर्वप्रथम येतो तो पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार ज्याला पक्षाघात किंवा अर्धांगवायू सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे दयनीय झालेली रुग्णांची अवस्था किंवा अंथरुणाला खिळून असलेली अवस्था. आजपर्यंत फिजिओथेरपीच्या व्यतिरिक्त कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते, पण आता स्टेम सेल थेरपीच्या रूपाने ह्या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झालेला आहे. पण केवळ पॅरालिसिस, स्ट्रोकच नव्हे तर मेंदूच्या होणाऱ्या दुखापती किंवा हेड इंजुरी, आपल्याला माहितीच आहे अपघातांचं प्रमाण खूप आहे आपल्या देशामध्ये आणि त्यामुळे मज्जारज्जूवरती होणारा आघात म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा मेंदूच्या दुखापतीमुळे होणारी विकलांगता, ह्याच्यावरती सुद्धा आता मात करता येणं शक्य आहे स्टेम सेल उपचारांनी. ह्याच्या व्यतिरिक्त न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स, विविध प्रकारचे लहान मुलांचे मेंदूचे आजार, ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात बळावलेला ऑटिझम सारखा आजार ज्याला स्वमग्नता किंवा आत्ममग्नता म्हटलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायू दुर्बलता, सेरेब्रल पाल्सी ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगत्व येतं, जन्माच्या वेळी मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे येणारी ही विकलांगता आहे. ह्या सर्व प्रकारच्या आजारांवरती म्हणून एक आता आशेचा किरण निर्माण झालेला आहे स्टेम सेल थेरपीच्या रूपाने. आणि मला आवर्जून आजच्या कार्यक्रमामध्ये सांगावंसं वाटतं की ह्या सर्व रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन, ज्या स्टेम सेल तज्ज्ञ आहेत, आपल्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्या सर्व विकलांग रुग्णांना खास करून पुन्हा एकदा जीवनदान देण्याचं श्रेय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटला जातं. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच भौतिक उपचार म्हणजे न्यूरो रिहॅबिलिटेशनचे उपचार उपलब्ध आहेत. आपल्याला आजारांविषयी असणाऱ्या उपचारांची माहिती घ्यायची असेल तर जरूर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. 9920200400 म्हणजे 9920200400 हा पहिला नंबर आहे. एक लँडलाईन नंबर सुद्धा आहे 41136565 म्हणजे 41136565. याच्या मागे एसटीडी कोड 022 किंवा 022 लावायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये ह्या सर्व आजारांवरती संशोधन होत आहे, रिसर्च होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑटिझम ह्या विकारांवरचं पुस्तक पब्लिश झालं होतं, ज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेतली गेली होती. आणि नुकतंच न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटकडनं खास करून स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जारज्जूच्या ज्या दुखापती आहेत, म्हणजे मणक्यांना दुखापती झाल्यामुळे होणारा जो आघात झाल्यामुळे होणारी जी विकलांगता आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी ज्याला म्हटलं जातं, विविध प्रकारच्या अपघातांमध्ये आपल्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी बघायला मिळते. ह्यावरती खास करून संशोधनांती हे नवीन पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये सर्व प्रकारच्या थेरपिस्टची माहिती ही खास या पुस्तकात मांडण्यात आलेली आहे आणि ह्या पुस्तकाची सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेण्यात आलेली आहे. डॉक्टर नंदिनी, कार्यक्रमात सर्वप्रथम आपलं अभिनंदन, कारण ह्या वर्षी आपण ऑटिझमवरचं नुकतंच पुस्तक प्रसिद्ध केलं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्राप्त आहे आणि आता खास करून स्टेम सेल उपचार आणि त्याचप्रमाणे बाकीच्या थेरपीज अवेलेबल आहेत स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी. पण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की सर्वप्रथम आम्हाला थोडंसं स्टेम सेल विषयी सांगा, कारण त्याविषयी बरेच गैरसमज आहेत. तर न्यूरोजन संस्थेमध्ये कशा रीतीने स्टेम सेल उपचार केले जातात, काय सांगता येईल मला? डॉक्टर महेश, खूप खूप धन्यवाद न्यूरोजन बद्दल सांगण्याबद्दल. आता स्टेम सेल थेरपी हे जे आहे हे खूप सोप्या रीतीने न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं. खूप अवघड किंवा खूप कॉम्प्लिकेटेड असं प्रोसेस नाहीये. जर आपण बघितलं तर आपल्या शरीरात आपल्या कमरेच्या हाडातून खूप सोप्या रीतीने एक सुईद्वारे बोन मॅरो काढलं जातं. त्याच्यातले स्टेम सेल्स किंवा मूळ पेशी वेगळे केले जातात लॅबोरेटरीमध्ये आणि ते मणकाच्या पाणीत किंवा पाठीच्या पाणीत एक सुईंनी सोडले जातात. हे जे मूळ पेशी आहेत ते डॅमेज एरियाला जाऊन तिथे रिपेअर करायला मदत करतं आणि मेंदूचे असे आजार जसं की स्ट्रोक किंवा सेरेब्रल पॉल्सी, जन्माच्या वेळेस डॅमेज झालेलं ब्रेन किंवा ऍक्सिडेंटमुळे डॅमेज झालेलं मज्जारज्जू किंवा मेंदूचे जे विकार आहेत यांचं आपण तोड खूप सोप्या रीतीने शोधलेला आहे. तर स्टेम सेल थेरपी आपल्या शरीरातले मूळ पेशी वापरून सेफ रीतीने, सुरक्षित रीतीने, खूप सोप्या रीतीने खूप अवघड एक जे प्रॉब्लेम आहे त्याचं आपण तोड
काढलेला आहे. मला वाटतं की हे म्हणालात हे फार महत्वाची गोष्ट की अतिशय सोप्या रीतीने ही ट्रीटमेंट होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत, अतिशय सुरक्षित असे उपचार आहेत आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच इतरही भौतिक उपचार उपलब्ध आहेत जे फार आवश्यक आहेत आणि त्यामुळे एक टीम म्हणून असं हे काम होत असल्यामुळे हे सर्व रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. काही उदाहरणं बघूया या अनुषंगाने ज्यांनी स्टेम सेल उपचार घेतलेले आहेत. सर्वप्रथम आता नुकताच वर्ल्ड सेरेब्रल पाल्सी डे हा एक खास करून जनजागृतीसाठी साजरा करण्यात आला की सेरेब्रल पाल्सी म्हणजेच लहान मुलांना जेव्हा जन्माच्या वेळेस ऑक्सिजन कमी पडतो त्यावेळेस येणारी विकलांगता. काय सांगता येईल सीपी विषयी आम्हाला? सेरेब्रल पाल्सीचा आपण आधी रुग्ण बघूया स्क्रीनवरती. काय सांगता येईल मॅडम? सेरेब्रल पाल्सीमध्ये जन्माच्या वेळेस मेंदूला इजा होते आणि हे आपण बघतोय एक उदाहरण. हा मुलगा 6-7 वर्षाचा आमच्याकडे आला तेव्हा त्याला बसणंही कठीण होतं. तर स्टेम सेल थेरपी नंतर हळूहळू मी बघतोय की 6 ते 7 महिन्यात त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट दिसले. तो बसायला लागला, व्यवस्थित हाताचा वापर करू लागला, स्वतःहून उभं राहू लागला, विथ सपोर्ट चालायला लागला. म्हणजे त्याच्या जीवनात जे 6 वर्षात बदल झाले नाही ते 6 ते 7 महिन्यात आपल्याला बदल दिसतात. तर हे स्टेम सेल सोबत तुम्ही बघताय की व्यायाम पण करून घेतोय तो. तर स्टेम सेल सोबत जेव्हा होलिस्टिक न्यूरो रिहॅबिलिटेशन आपण करतो तेव्हा हे स्टेम सेल्सला चालना मिळतं आणि स्टेम सेल्स मेंदूमध्ये जे डॅमेज आहेत त्याला जाऊन रिपेअर करतात. असं जितके लवकर आपण ही ट्रीटमेंट केली तितकं आपल्याला फायदा जास्त मिळतो. मग आम्ही हे बघितलं 1, 2, 3 वर्षाची मुलं जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्यामध्ये प्रचंड आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात. येस, या अनुषंगाने डाऊन सिंड्रोम किंवा मंगोल चाइल्ड हे सुद्धा एक म्हणूया की आजपर्यंत कोणते उपचार उपलब्ध नव्हते. अशा मुलांना मतिमंदता सुद्धा असते. काय मॅडम सांगता येईल? आपण उदाहरण बघूया मंगोल चाइल्डच्या अनुषंगाने. काय सांगता येईल? डाऊन सिंड्रोम मध्ये पण आम्ही केलेलं आहे. 1 वर्षाचं मूल पण केलंय, 15 वर्षाचा हा एक मुलगा आहे आणि 24 वर्षाची मुलगी. तर डाऊन सिंड्रोम जेनेटिक असतं पण तरीही मेंदूमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे जसं की मतिमंदता किंवा फाईन मोटर ऍक्टिव्हिटी इश्यूज असतात, समज कमी असते, तर हे स्टेम सेल्सच्या माध्यमाने आपण काही प्रमाणात भरून आणू शकतो. तर आम्ही हे बघितलं की समज वाढते या मुलांची, IQ वाढतं, त्यांना त्यांचं लिहिणं वाचणं बरं होतं आणि लोकांशी कसं वागणं हे समजतं. जे मुलांना बोलता येत नाही त्यांना बोलणं जमतं. तर स्टेम सेल थेरपीने त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या जीवनामध्ये एक बदल येतो जेणेकरून त्यांची गाडी पुढे जाणं सुरू होते. स्टेम सेल सोबत हे सगळे भौतिक उपचार जे आहेत, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि स्पेशल स्कूलिंग हे खूप महत्वाचं आहे. सगळं सोबत केलं तर आपल्याला योग्य ते इम्प्रूव्हमेंट मिळणार. येस, ऑटिझम ह्याचं सुद्धा प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेलं. मला आवर्जून सांगायचं वाटतं की मतिमंदत्वावरती खास करून स्टेम सेल उपचार हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये दिले जातात, ज्याच्यामध्ये एक स्वावलंबी बनवणं ह्या मुलांना हा एक मोठा उद्देश असतो. कारण मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन हा केवळ मेडिकल प्रॉब्लेम नव्हे तर त्याला एक सोशल अँगल सुद्धा, एक त्याला सामाजिक दृष्टिकोन आहे. कारण अशा मुलांचे आई वडील हे अत्यंत स्ट्रेसमधनं जात असतात. एकंदरीतच घरामधलं वातावरण हे अत्यंत स्ट्रेसफुल असतं आणि त्या मुलांना जर का कुठे स्वावलंबी जरी आपण बनवू शकलो तर फार मोठी गोष्ट आहे. हा झाला एक मेंटल रिटार्डेशनचा भाग. आणि त्याच अनुषंगाने ऑटिझम, ज्याच्याबद्दल फार अवेअरनेस इव्हन मी म्हणेन डॉक्टर्स कम्युनिटीमध्ये सुद्धा नाहीये. बऱ्याच प्रमाणात या मुलांचं निदान सुद्धा लेट होतं. ऑटिझम किंवा स्वमग्नता ज्याला म्हटलं जातं ह्या आजाराला, ह्या आजाराबद्दल आम्हाला थोडंसं सांगा आणि आपण उदाहरण पण बघूया अनुषंगाने. काय नक्की ह्याच्यामध्ये आपण उपचार करू शकतो मॅडम? ऑटिझम म्हणजे तुम्ही म्हटलं स्वमग्नता आणि त्याचं प्रमाण खूप वाढत आहे. 70 पैकी एका मुलाला ऑटिझम आहे असं आकलन केलंय US मध्ये. कदाचित आपल्या इथे कमी प्रमाण असेल तरी भरपूर आहे. तर हा एक 2.5 वर्षाचा मूल आहे, हा उदाहरण आहे. 2.5 वर्षाचा आला तेव्हा त्याला काहीही समजायचं नाही, एक जागून दुसऱ्या जागा पळत राहायचं आणि अजिबात बोलायचं नाही. या मुलामध्ये आम्ही 6 महिने ते 1 वर्षात खूप इम्प्रूव्हमेंट दिसली. तो चांगलं बोलतो, त्याला सगळं काही बोलता येतं, तो नर्सरी राईम्स बोलतो, त्याला ABCD to Z बोलता येतं, 1 2 3 4 बोलता येतं, स्वतःचं नाव बोलता येतं. तर जो मुलगा काही बोलायचं नाही तो आता बोलतो, तो आपल्याकडे लक्ष देऊन बघतो, त्याची चंचलता कमी झाली आहे, एकाग्रता वाढली आहे. तर ओव्हरऑल भौतिक आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. अशा मुलांमध्ये त्यांच्या जीवनाला एक रस्ता मिळतो. ज्या हे सहसा मतिमंद नसतात पण स्वमग्न असतात म्हणून त्यांच्यामध्ये प्रगती सहसा आपल्याला दिसत नाही. येस, या अनुषंगाने एक मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्वावरती केलेल्या स्टेम सेल उपचारांचं पण आपण उदाहरण बघूया की कशा रीतीने ह्या मुलांना स्टेम सेल उपचारांचा फायदा मिळू शकतो.
मॅडम काय सांगता येईल? मतिमंद मुलांना हे जे उदाहरण आहे 26 वर्षाची मुलगी आहे जी माइल्ड मेंटल रिटार्डेशन होतं तिला आणि तिच्या वडिलांनी आईवडिलांनी खूप मेहनत केली तिच्यावर. स्टेम सेल थेरपी नंतर खूप चांगले इम्प्रूव्हमेंट दिसले तिच्यात आणि 26 वर्षाची असूनही तिच्यामध्ये आताही बदल होत आहेत. ती सितार वाजवते आणि सितार वाजवण्यामध्ये ती आता इतकी चांगली झाली आहे की आता ती प्रोफेशनल प्रोग्राम्स करते, भरतनाट्यम करते आणि त्याच्यामध्ये तिचं रिदम इम्प्रूव्ह झालेला आहे. एकच गोष्ट परत परत बोलायची आणि आईवडिलांना खूप त्रास द्यायची तर ते कमी झालेलं आहे. लोकांशी कसं बिहेव करणं हे इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर 26 वर्षात तिला स्वावलंबी होण्याकडे ती आत्ता जात आहे. केटरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ती काम करते. तर तिला एक नवीन जन्म मिळाल्यासारखं आहे. जितक्या लवकर आपण या मुलांचं ट्रीटमेंट सुरू करतो, मी परत परत हे सांगते कारण मेंदूला एक वळण चांगलं लावू शकतो. तर स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने आणि पूर्ण होलिस्टिक रिहॅबिलिटेशनच्या माध्यमाने या मुलांचं जीवन आपण बदलू शकतो. येस, मला वाटतं आपण बघितलं की कशा रीतीने विविध आजारांसाठी स्टेम सेल उपचार, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, आत्ममग्नता ज्याला ऑटिझम म्हटलं जातं, मेंटल रिटार्डेशन म्हणजेच असणाऱ्या मतिमंदत्वावरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आपण बघितलं की कशा रीतीने ह्या रुग्णांमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसते. अर्थातच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत पॅरालिसिस, स्पायनल इंजुरी, हेड इंजुरीवरती असणारे स्टेम सेल उपचार, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि प्रख्यात अशा स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वजात आपण जाणून घेतलं की सेरेब्रल पल्सी ज्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते किंवा ऑटिझम, त्याचप्रमाणे मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मतिमंदत्व आणि इतरही विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांवरती कशा रीतीने स्टेम सेल उपचार हे एक आशेचा किरण ठरू शकतात याविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. आता इथून पुढे आपण कार्यक्रमामध्ये खास करून हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी विषयी जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाचा आजार, स्नायू दुर्बलता किंवा ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, ह्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. मॅडम, मस्क्युलर डिस्ट्रॉफीसाठी सुद्धा आजपर्यंत कोणते उपचार उपलब्ध नव्हते आणि अशी मुलं सर्वसाधारणपणे 20-22 वर्षाच्या वयात मृत्युमुखी पडतात. तर एक म्हणूया स्टेम सेल उपचारांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये तुम्ही एक वेगळ्या स्वरूपाची स्टेम सेल थेरपी करता जी मसलमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो, खास करून स्नायू बळकट करण्यासाठी. काय सांगता येईल? अगदी बरोबर. ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा असा आजार आहे ज्याच्यात छोटं मूल 20 वर्षात दगावतो. हा एक उदाहरण आहे. आमच्याकडे आला मुलगा तेव्हा त्याला खूप वीकनेस होतं हातामध्ये, पायामध्ये. स्टेम सेल थेरपी नंतर त्याच्यामध्ये शरीरामध्ये इम्प्रूव्हमेंट आली. तो बघा त्याचे कमरेचे जे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलं. मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा खास ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे मूळ पेशीचा आजार आहे असं आता नवीन संशोधन निघालेलं आहे. आणि स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी आपण जेव्हा पुरवतो त्यांच्या स्नायूंमध्ये आपण ठराविक जागी इंजेक्ट करतो, तर स्टेम सेल थेरपी नंतर जेव्हा आपण व्यायाम करतो आपल्याला प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसतं. आपण हे बघतोय की या मुलामध्ये उठण्या बसण्यामध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट झाली आहे, चलण्यामध्ये आणि जिन्यात चढणं त्याला सोपं झालेलं आहे. तर हा मूल जो एक 9-10 वर्षात चालणं बंद करणार होता तो आता व्यवस्थित चालतोय. तर हे आमचं उद्देश हे आहे की प्रॉब्लेम वाढायला नको आणि त्यांच्या जीवनामध्ये जास्त वेळ ते चालत राहावं जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स व्हायला नको त्यांना पुढे. येस, आपण अनेक लहान मुलांच्या मेंदूच्या आजारांची उदाहरणं बघितली वेगवेगळ्या स्वरूपाची. पण स्टेम सेल थेरपी केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर असणाऱ्या इतरही विविध मेंदूच्या आजारांसाठी आज उपलब्ध आहे. खास करून पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातांमुळे होणाऱ्या मेंदूच्या आणि मज्जारज्जूच्या दुखापती ह्यासाठी सुद्धा स्टेम सेल उपचार आज उपलब्ध आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये. अर्थातच आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. 9920-200-400 हा मोबाईल नंबर आहे. 41136565 म्हणजे 41136565 लँडलाईनचा नंबर आहे. खास करून 022 त्याच्या मागे एसटीडी कोड लावायचा आहे.
न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट आता नवी मुंबई वाशी या ठिकाणी खास करून सीवूड स्टेशन समोर मोठी संस्था हे हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी आपण जरूर उपचार घेऊ शकता. स्टेमसेल थेरपीच्या बरोबरच भौतिक उपचारही उपलब्ध आहेत, खास करून न्यूरो रिहॅबिलिटेशनचे उपचार, ज्याविषयी आपण अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पुढील नंबरवरती फोन करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी खास सवलतीच्या दरात या सर्व रुग्णांसाठी कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेस मॅडम, इंजुरीजचं प्रमाण भारतात खूप आहे, कारण रोड विकलांगता येते, मेंदूला दुखापतून विकलांगता येते. सर्वप्रथम आपण स्पायनल कॉर्ड इंजुरीचं उदाहरण बघूया, काय सांगता येईल? हो, विकलांगता ऍक्सिडेंटमुळे जे विकलांगता याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत हा प्रॉब्लेम होतो. ही जी मुलगी आहे तिच्या कमरेखाली पॅरालाइज झाली, पूर्ण फॅमिलीचं ऍक्सिडेंट झालेलं 9 वर्षाची असताना. तिच्या जीवनामध्ये अचानक सगळं काही तिचं बंद झालं, पण स्टेमसेल थेरपी नंतर आता ती परत शाळेत जाते. ती स्वतः पूर्णतः इंडिपेंडेंट झाली आहे, स्वावलंबी झाली आहे. ती घरी एकटी राहू शकते, स्वतःचं काम स्वतः करू शकते आणि चालण्यामध्ये तिच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाले. तिचे संवेदना इम्प्रूव्ह झाले, तिच्या पायामध्ये ताकद आली आहे. जी मुलगी अजिबात चालायची नाही किंवा चालण्यामध्ये खूप त्रास व्हायचा, आता ती खूप चांगली चालते. स्वतःहून स्प्लिंट लावून, तिला सपोर्ट लागतं तरी सपोर्ट घेऊन ती चालते, पण ती स्वावलंबी झाली आहे. हे मुद्दा खूप महत्वाचा आहे की स्वावलंबी होऊन पुनर्वसन व्हायला हवं. जे मुलं स्कूल जायचे ते परत स्कूल जायला हवेत. तसंच हेड इंजुरीचं पण उदाहरण बघितलं तर आपण त्याच्यामध्ये आपण बघू की इम्प्रूव्हमेंट होण्याची संभावना खूप चांगली आहे. तुम्ही हे बघा, हे ती सगळं स्वतःचं काम स्वतः करते. हा उदाहरण आहे हेड इंजुरी, म्हणजे डोक्याला मार लावून हा मुलगा पूर्णतः कोमामध्ये होता. कोमामधून बाहेर निघाल्यानंतर तो परत कामावर जाऊ शकत नव्हता. लिफ्टमधून पडून हा डॅमेज झालेला, मेंदूला डॅमेज झालेलं होतं. तर आता स्टेमसेल थेरपी नंतर हातामध्ये चालणं आली आहे, चालण्यामध्ये फरक जाणवलाय. त्याच्या समजमध्ये, त्याच्या रिकॉलमध्ये, जे ते मेमरी लॉस झालेलं, जजमेंटमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट दिसतंय. तो आता फक्त एक काडी पकडून चालतोय. तो स्वतः ऑफिसला जातो, स्टोअर मॅनेजरचं काम करतो, जे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर पूर्णतः पुनर्वसन झालेलं आहे आणि हे संभव आहे स्टेमसेल आणि होलिस्टिक रिहॅबिलिटेशनच्या माध्यमाने. सगळं काय मिळून काम करतं एकत्र. जसं आपण स्वयंपाक करतो आणि सगळे गोष्टी व्यवस्थित असलं पाहिजे, तसंच हे जे ट्रीटमेंट आहे हे एकत्र करणं खूप आवश्यक आहे. येस, आणि त्यामुळे जरूर न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटला आपण व्हिजिट करा. एक वेबसाईटही आहे www.neurogenbsi.com वरती आपण व्हिजिट करू शकता आणि वेबसाईट बघून जरूर अधिक माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे contact@neurogen.in ह्या ईमेलवरती सुद्धा आपण पत्रव्यवहार करू शकता. अर्थातच आपण अधिक ह्या गोष्टीविषयी, स्टेमसेल उपचारांविषयी माहिती घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठांचं स्वागत. स्टेमसेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, खास करून मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं कशा रीतीने खास करून लहान मुलांचे विविध प्रकारचे मेंदूचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत. ह्याच्यावरती स्टेमसेलद्वारे आपल्याला मात करता येणं शक्य आहे. सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, ऑटिझम आहे, मेंटल रिटार्डेशन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आढळणाऱ्या मेंदूच्या दुखापती किंवा मज्जारज्जूच्या दुखापती, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला स्टेमसेल उपचारांनी मात करता येते. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मेंदूमध्ये खास करून जो आजार दिसतो तो आहे पॅरालिसिस, पक्षाघात किंवा ज्याला अर्धांग वायू म्हटलं जातं. ह्या आजारावरती कोणतेही उपचार आजपर्यंत उपलब्ध नव्हते. ह्याच्या व्यतिरिक्तही मेंदूचे विविध प्रकारचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये मेंदूच्या होणारे इन्फेक्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी कॉम्प्लिकेशन्स आहेत, किंवा विविध प्रकारचे छोट्या मेंदूचे, लहान मेंदूचे आजार आहेत. ह्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टेमसेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. अर्थातच कसं आपण जाणून घेऊया डॉक्टर नंदिनी यांच्याकडनं. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील फोन नंबरवरती जरूर फोन करा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, कन्सल्टेशन उपलब्ध आहे, खास करून न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटद्वारे ह्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. मॅडम, सेरेब्रल अटॅक जे लहान मेंदूचा जो आजार आहे ह्याविषयी आणि आपण उदाहरणच बघूया स्क्रीनवरती. काय ह्यांचे प्रॉब्लेम असतात आणि कशा रीतीने त्याच्यावरती मात करता येईल, काय सांगता येईल मॅडम?
सेरिबेलर अटॅक्झिया म्हणजे छोटं मेंदू कमफत जातं, जेणेकरून आपल्या शरीराचं तोल सुटत जातं. तर हे जे आहे मुलगी ती अजिबात बसणं जमत नव्हतं, उभं राहणं कठीण होतं. तुम्ही बघताय किती हालत आहे. पुष्कळशी लोक तुम्हाला दिसेल की दारुड्यासारखे हालतात, बोलण्यामध्ये फरक होतो, गिळण्यामध्ये. तर स्टेमसेल थेरपी नंतर ही US वरून आलेली मुलगी आहे. 20 वर्ष तिच्यामध्ये काहीही फरक नव्हतं आणि ती प्रॉब्लेम तिचं वाढत जात होतं. तर तुम्ही बघताय हळूहळू तिच्यामध्ये फरक दिसते. ती एकटी उभी राहते, चालायला तिला जमतंय आणि स्विमिंग करताना तुम्ही बघितलं तिने ब्रॉन्झ मेडल पत्कारलाय, 2 वेळा स्विमिंग चॅम्पियन आहे ती पॅरा ऑलिम्पिक्समध्ये. वा, म्हणजे हे एक खरोखर म्हणूया की उत्तम असं उदाहरण आहे सगळ्यांसाठीच की कशा रीतीने अशा आजारांवरती सुद्धा आपल्याला मात करता येणं शक्य आहे. मॅडम, पॅरालिसिसचं प्रमाण खूप आहे भारतामध्ये आणि ह्या रुग्णांना कोणताच किरण नाहीये, म्हणजे एक फिजिओथेरपी सोडलं तर दुसरे कोणतीही ट्रीटमेंट उपलब्ध नसते. तर अशा रुग्णांसाठी काय करता येईल आपण उदाहरणाने बघूया. काय सांगता येईल मॅडम? पॅरालिसिस स्ट्रोक आता फक्त वयस्करांचं नाही तर छोट्या आता 20-30 वर्षाच्या व्यक्तींना पण होतो. हे तुम्ही बघताय यंगस्टर आहे आणि अशांना काही प्रॉब्लेम झालं तर पूर्ण त्यांचं घराचं ब्रेड अर्नर जे आहे म्हणतो आपण, जे घरी पैसे आणतात त्यांचाच प्रॉब्लेम होतो. तर यांच्यामध्ये पटकन इम्प्रूव्हमेंट होणं खूप आवश्यक आहे. स्टेमसेल थेरपी हे आपल्याला लवकर करायला मदत करतं. थेरपी, फिजिओथेरपी वगैरे खूप आवश्यक आहे, पण स्टेमसेल थेरपीनी ही जी प्रोसेस आहे रिकव्हरीची लवकर होते. तर तुम्ही बघताय की त्याला पॅरालिसिस एक साइड त्याचा पॅरालाइज्ड होतं, तो आता पटपट इम्प्रूव्ह होतोय, चालतोय आणि तुम्ही बघाल की तो आता पळू पण शकतोय. तर हाताची इम्प्रूव्हमेंट, पायाची इम्प्रूव्हमेंट, टाइटनेस जी आहे ती कमी होते, हे तुम्ही बघताय, तो पळतोय आता. तर हे जे रिकव्हरी आहे ऑलमोस्ट टुवर्ड्स नॉर्मलसी, हे आपल्याला स्टेमसेल थेरपी नंतर लवकर होताना दिसतं. येस मॅडम, जाता जाता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला हे सांगायला आवडेल की कोणतीही गोष्टी कितीही अवघड दिसत असेल तरी मार्ग निघतो. थोडीशी मेहनत करावी लागते, थोडंसं फेथ ठेवावं लागतं आणि स्टेमसेल थेरपी हे जगात एक नवीन ट्रीटमेंट आहे. त्याच्याबद्दल खूप प्रश्नचिन्ह आहेत, पण 3000 पेशंट केल्यानंतर आता आमचं कॉन्फिडन्स खूप आहे की सुरक्षित आहे आणि एकदा प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही. येस, मला वाटतं जरूर ही सुरक्षित अशी उपचार पद्धती आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटद्वारे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि आपल्याला संपर्कासाठी जे नंबर आहेत तेही जरूर टिपून घ्या. 9920200400 आणि 0224113655 हा लँडलाईनचा नंबर आहे, ह्याच्यावरती फोन करा. ह्याच्या व्यतिरिक्त www.neurogenbsi.com ही वेबसाईट आहे आणि contact@neurogen.in हा एक ईमेल आहे, ज्याच्यावरती आपण ईमेलच्या माध्यमातून सुद्धा पत्रव्यवहार करू शकता. डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेयाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.